बसा. हिमालय मोरे. चला पंच. स्ट्राईक वरती दिसतोय संदीप धुरत आणि समीर मोंडकर नॉन स्ट्राईक एंड वरती दिसतोय. मोठा सामना पहिल्याच फेरीमध्ये दोन्ही संघ भिडतायत. महापुरुष देववाग वर्सेस हिमालय मोरवे आणि दर्शन येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुंदर फटका या ठिकाणी कव्हर आणि पॉइंट मधून जाताना दिसतोय. खनखरीत पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. संदीप धुरत याच्या बॅट मधून निघालेला हा पहिलाच चौकार. धावसंख्या होती ती 4. एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू दर्शन बांदेकर या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक फेकताना दिसतोय आणि तेवढ्याच ताकदीने फलंदाजी करतोय तो हिमालय मोरवे या संघाचा संदीप धुरत. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, सिनियर खेळाडू आहे. पुढचा चेंडू सुंदर चेंडू कव्हर मध्ये चेंडू येतोय. या ठिकाणी उमेश या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. मात्र दोन्ही फलंदाज एक धाव घेत आहेत. धावसंख्या होते ती 5 धावा. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 5. 2 चेंडूचा खेळ. ओव्हर झाली का? सुंदर चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 9. पहिल्या चेंडूवरती चौकार संदीप आणतोय. त्यानंतर एक धाव घेतोय आणि समीर मोंडकर या पहिल्या चेंडूवरती चौकार आणतोय. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि फक्त 9 धावा पाहायला मिळत आहेत. सुंदर या ठिकाणी फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज संदीप धुरत आणि समीर मोंडकर. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. पुढचा चेंडू दर्शन कसा असेल ते आपल्याला दिसेलच या खेळपट्टीवरती. अष्टपैलू खेळाडू आहे दर्शन बांदेकर. समीर मोंडकर सुंदर चेंडू या ठिकाणी कमरेवरती घेतोय. चेंडू एक धाव घेतोय, फेक करतोय नॉन स्ट्राईक एंडला स्वतः या ठिकाणी गोलंदाज. मात्र 2 धावा सहज पूर्ण करताना आणि या ठिकाणी ओढतो होताना दिसतोय. मात्र 2 धावा सहज पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज संदीप आणि समीर. 2 धावेने धावसंख्येत वाढ होतोय. धावसंख्या होते ती 11. बिनबाद 11. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5वा चेंडू समीर. सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. खूप वेळानंतर या ठिकाणी खेळपट्टीवरती निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. म्हणजे 5वा चेंडू. धावसंख्या होते ती 11. बिनबाद 11. हिमालय मोरवे प्रथम फलंदाजी करताना. अकुटप्प्याचा चेंडू मोठा फटका हाणायचा होता. जोरदार या ठिकाणी अपील पाहायला मिळत आहे, पण पंच या ठिकाणी दाद देत नाहीयेत आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. म्हणजे पहिलं सेकंड राऊंड वरचा सामना सुरू होणार आहे तो राजू मोंडकर आणि जय बजरंग मळई या संघामध्ये. जय बजरंग मळईचे कॅप्टन हे कॉल घेणार आहेत आणि टॉस उडवणार आहेत ते राजू मोंडकर. टेल कॉल आहे. हेड आलेला आहे. राजू मोंडकर संघाचे कॅप्टन हे टॉस जिंकलेले आहेत. काय सांगाल, काय सिलेक्ट करा? बॅटिंग सिलेक्ट केलेली आहे. काही त्याच्या मागे काही स्ट्रॅटेजी आहे? समोरची टीम जेवढी कठीण असल्यामुळे त्याला टार्गेट देणं आम्हाला भागच आहे आणि इकडे जमलेले सर्व पराळकर पाहुण्यांचं टुर्नामेंट भरवल्याबद्दल अभिनंदन आहे. नक्कीच. मळई संघ कॅप्टन हरलाय. काय सांगाल कॅप्टन? टॉस तुम्ही हरलेला आहेत, पण तुम्ही जे डिसिजन आहे त्याच्याकडे कसं बघता? काय नाही, समोरची पण टीम आमच्यापेक्षा पण चांगली आहे असं काय सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, कोणी कधी काय होईल काय सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये. निश्चितच क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. जाऊया सामन्याकडे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो मितेश. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी त्रिफळाची बाद होतोय. संदीप धुरत सुंदर फलंदाजी करत होता,
मात्र या पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाचा गडी बाद होताना दिसतोय आणि मोठा धक्का बसतोय तो हिमालय मोरवे या संघाला. धावसंख्या होते ती 11. एक गडी बाद 11. सुंदर गोलंदाजी. मैदान क्रमांक 2 वरती या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे सामना चालू करायचा आहे. पंचांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे आपण सामना चालू करून घ्या. संदीपची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज. हर्षल येतोय कांदळगावकर संदीप याची जागा घेण्यासाठी आणि गोलंदाजी मार्कवर मितेश. पहिल्या षटकामध्ये दर्शन मानकर 11 धावा देतोय. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी त्रिफळाची बाद करतोय गोलंदाज मितेश. संदीप धुरत याला सुंदर गोलंदाजी कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. महापुरुष देवबागा संघ स्ट्राईक वरती दिसतोय हर्षल कांदळगावकर. डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज. पाहूया आपल्या संघाला किती धावा उभारून देतोय हा फलंदाज. पुढचा चेंडू आकुटप्प्याचा हा चेंडू बॉलच्या डोक्यावरून मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू उसळी घेतोय आणि फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. म्हणजे सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव जातात. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता. दुसरा चेंडू निर्धाव. 2 चेंडू सलग निर्धाव जाताना दिसत आहेत खेळपट्टीवरती. सुंदर गोलंदाजी करतोय मितेश बांदकर. आकुटप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना दिसत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मात्र एकच धाव मिळते. दोन्ही फलंदाज या ठिकाणी एकच धाव घेताना दिसत आहेत. 2 धावा झाल्या असत्या या ठिकाणी मात्र समीर नकार देतोय हर्षल याला. धावसंख्या होती ती 12. एक गडी बाद 12 हिमालय मोरवे. दुसरं षटक प्रगतीपथावर दिसतंय. मितेश बांदकर गोलंदाजी मार्क वरती दिसतोय आपल्याला. पुढचा चेंडू मितेश. सुंदर चेंडू तेवढ्या ताकदीचा फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव घेतायत दोन्ही फलंदाज. पाहूया दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत काय आणि या ठिकाणी सहज 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत. सुंदर आणि बिटविंड विकेट या विकेटवरती पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 14. एक गडी बाद 14 हिमालय मोरवे. दुसरं षटक चालू असताना मर्यादित 4 षटकाचे हे सामने. रोख रुपये 22,222. प्रथम क्रमांक पारितोषिक. पुढचा चेंडू सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता. चेंडू तिथल्या तिथे राहतोय खेळपट्टीवरती. निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी करतोय मितेश बांदकर. फक्त 2 धावा देतोय. 4 चेंडू या ठिकाणी फेकतोय. एक गडी बाद करतोय. सुंदर गोलंदाजी महापुरुष देवबाग संघाकडून पाहायला मिळते मितेश बांदकरच्या स्वरूपात. समीर मोंडकर सुंदर चेंडू सुंदर फटका खेळतोय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली पाहूया. एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 15. एक गडी बाद 15 आणि या ठिकाणी षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळते. सुंदर षटक फेकतोय या ठिकाणी दुसरं तो म्हणजे मितेश बांदकर. फक्त 3 धावा देतोय आणि एक गडी बाद करतोय. 4 धावा देतोय आणि एक गडी बाद करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये दर्शन मांदेकर 11 धावा दिल्यानंतर दुसरं षटक मितेश बांदकर एक गडी बाद करतोय आणि 4 धावा देतोय. सुंदर गोलंदाजी महापुरुष देवबाग संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र तिसरं वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय नितीन केळुसकर. फलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला समीर मोंडकर. सुंदर फलंदाजी करतोय. एका चौकारानेशी खेळतोय समीर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या दिसते ती 15. पुढचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून या ठिकाणी येतोय चेंडू आणि सुंदर झेल पकडला जातोय. समीर मोंडकर माघारी परतताना दिसतोय. थोडासा निराश दिसतोय कारण धावसंख्या होते ती 15. 2 गडी बाद 15. तिसरं षटक चालू असताना हिमालय मोरवे हा संघ सुंदर फलंदाजी करत होता समीर मोंडकर. मात्र तेवढ्याच ताकदीचा आपल्याला झेल पाहायला मिळाला महापुरुष देवबाग या संघाकडून आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 गडी बाद धावसंख्या होती ती 15 धावा. नितीन केळुसकर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गडी बाद करतोय. दुसरा चेंडू मोठा फटका आणतोय. पाहूया या ठिकाणी दुसरा झेल होतोय की आणि या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकाराला चेंडू जातोय. धावसंख्येत या ठिकाणी 6 ने वाढ होताना दिसते. धावसंख्या होती ती 21. बॅट्समन कोण तो
हर्षल सुंदर फलंदाजी करतोय. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, बॅक फुटला जाऊन मोठा फटका आणायचा होता, पण या ठिकाणी थोडासा निराश दिसतोय हर्षल कांदळगावकर, कारण मागच्या चेंडूवरती मोठा फटका षटकाराचा खेळला होता. पुढचा चेंडू मोठा फटका आणतोय, खणखणीत असा चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि चेंडू हाताला चाटून या ठिकाणी षटकाराला जातोय. धावसंख्या होते ती 27. 2 गडी बाद 27. कुठेतरी तापलेला दिसतोय, कारण मोठी खेळी करावी लागेल. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मध्ये आणि धावसंख्येला आकार देतोय तो हर्षल कांदळगावकर. या षटकामध्ये 2 षटकार आणतोय नितीन केळुसकर, थोडासा मागला दिसतोय आपल्याला गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, नितीन केळुसकर समोर फलंदाज आहे तो हर्षल साठी हा चेंडू, मोठा फटका आणायचा होता. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय काय, झेल होतोय काय, आणि या ठिकाणी झेल सुटतोय. 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज हर्षल आणि धावसंख्या होते ती 29. 2 गडी बाद 29. तिसरं षटक चालू असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा, त्यानंतर 2 षटकामध्ये 15 धावा होत्या. त्यानंतर आता मात्र सर्व सूत्र हर्षल स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जबाबदारी घेऊन खेळताना दिसतोय हर्षल कांदळगावकर हिमालय मोरवे संघाकडून. पुढचा चेंडू, टप्प्याचा हा चेंडू उसळी घेतोय, फलंदाज वाईड जातोय काय नाही जात हे पाहत असताना चेंडू निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 29. षटक क्रमांक 3 ची या ठिकाणी समाप्ती होते. धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती दिसते ती 2 गडी बाद 29 हिमालय मोरवे. या तिसऱ्या षटकामध्ये नितीन केळुसकर 14 धावा देतोय, 1 गडी बाद करतोय, मात्र 14 धावा देतोय आणि त्यामध्ये 2 मोठे षटकार पाहायला मिळाले. या तिसऱ्या षटकामध्ये हर्षल कांदळगावकर याच्या बॅटमधून सुंदर फलंदाजी करतोय तो हर्षल आणि चौथं वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय तो रोशन. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया किती धावसंख्या उभारतोय हिमालय मोरवे हा संघ. थोडासा या ठिकाणी भरकटताना दिसतोय. या पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 30. 2 गडी बाद 30. म्हणजे जवळजवळ प्रति षटकामध्ये मागे 10 ची सरासरी राखताना दिसतोय हिमालय मोरवे. आनंद दिसतोय स्ट्राईक वरती. सुंदर चेंडू, सुंदर फटका लेग साईडला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पाहूया 1 धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत, 2 धावा सहज पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा धोका पत्करायचा आहे पण या ठिकाणी नकार देतोय तो हर्षल. धावसंख्या होते ती 32. 2 गडी बाद 32. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंगचा सामना. तुम्ही किती धावसंख्या करू शकता त्यावरती. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भरकटताना दिसतोय गोलंदाज. वाईट चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 33. 2 गडी बाद 33. रोशन थोडासा निराश दिसतोय कारण पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू वाईट. पाहूया कमबॅक करतोय का रोशन. आनंद सामोरा दिसतोय फलंदाज. सुंदर चेंडू क्लिक करतोय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुंदर झेल पकडला जातोय आणि या ठिकाणी तिसरा गडी बाद होतोय तो आनंदच्या स्वरूपात. हिमालय मोरवे या संघाला हा तिसरा धक्का बसतोय. आनंद कोळंबकरच्या स्वरूपात आणि आनंदची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज. तुषार आनंदची जागा घेतोय तो तुषार. आत्ता मात्र स्ट्राईक वरती दिसतोय हर्षल कांदळगावकर. 2 षटकारांनी खेळतोय हा फलंदाज. पाहूया 4 चेंडू शिल्लक असतील कदाचित. पुढचा चेंडू वारंवार या ठिकाणी स्वैर मारा दिसतोय. वाईट स्वरूपात धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 34. 3 गडी बाद 34. या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडू या ठिकाणी वाईट फेकतोय रोशन. धावसंख्या होते ती 34. 3 गडी बाद 34. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि थोडस या ठिकाणी सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता आणि या ठिकाणी डावी यष्टी या ठिकाणी उकडून जातोय चेंडू. सुंदर गोलंदाजी. 4था मोठा धक्का बसतोय तो मोरवे या संघाला 34 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद करतोय षटकामध्ये रोशन. 3 वाईट फेकतोय, 2 गडी बाद करतोय.
नेवल डॉक्यावर मुंबई आणि वर्सेस जितू पॅकर्स पुढील होणारा सामना आहे. या मधल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस्का बॉक्स मध्ये. रोशन डाव्या एसटीच्या बाहेर खूपच चेंडू होता. पंच या ठिकाणी अवांतर म्हणजे वाईट स्वरूपात चेंडूची खून दर्शवताना दिसत आहे. धावसंख्येत एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 35. 4 गडी बाद 35. एक चेंडू वाईट, एक चेंडू चांगला असा गोलंदाज करताना दिसतोय. पुढचा चेंडू सुंदर चेंडू क्लिक करतोय. चेंडू लेग साईडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी एक धाव घेत आहेत. हॅलो, ग्राउंड क्रमांक 2 वर चालू असलेला सामना राजू मोंडकर आणि जय बजरंग मळे या संघामध्ये. राजू मोंडकर फर्स्ट बॅटिंग करताना एका षटकासंबंधित धावसंख्या ती 17. धावसंख्या होती ती हिमालय मोरवे या संघाची 37. 4 गडी बाद 37. 5 गेले ना. धावसंख्या होते ती 38. वाईट चेंडू फेकतोय. मला वाटतं खूपच वाईट चेंडू या षटकामध्ये फेकताना दिसतोय आपल्याला. रोशन हवं गोलंदाज महापुरुष देवबाग संघाकडून. पुढचा चेंडू मोठा फटका आणतोय आणि सनसनीत असा मोठा फटका षटकारायला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार आणतोय. सुंदर फलंदाजी कर तुषार हा षटकार खेचतोय. धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 44 धावा म्हणजे लक्ष राहील ते 24 चेंडू आणि 45 धावांचं महापुरुष देवबाग या संघासमोर. सुंदर फलंदाजी केली. 5 गडी बाद झाले हिमालय मोरवे या संघाचे आणि लक्ष आहे ते 24 चेंडू 45 धावा. यानंतर याच मैदानावरती पुढचा सामना होणार आहे तो नेवल डॉकयार्ड मुंबई वर्सेस जितू पॅकर्स. दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कृपया वेळेचं बंधन आहे. लवकर आपल्याला सामने व्हायचे आहेत. नेवल डॉकयार्ड चे कॅप्टन आणि जितू पॅकर्सचे कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 22,222. सौ ऋतुजा हृदयनाथ तारी तसेच प्रथम क्रमांक चषक श्री साईराज एकनाथ पराडकर. सौ आराध्या अतुल शिरवडकर. नेवल डॉकयार्डचे कॅप्टन आणि जितू पॅकर्सचे कॅप्टन. या ठिकाणी कोणाचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल करायचं तर आपण कृपया करून घ्या. वारंवार ओरिजिनल कागदपत्र आणू नका. राहिलं असेल तर करून घ्या. कमिटी सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक होताना दिसते आपल्याला टॉस्का बॉक्स मध्ये. पंचांची कामगिरी पाहतायत आमचे पंच मनोज शिरवडकर आणि हेड विश्वजित बाबल सर. हेड आलेला आहे. बॅट फर्स्ट. बॅटिंग पहिली सिलेक्ट केलेली. काही टार्गेट डोक्यामध्ये आहे? 50चं टार्गेट आहे. 50-60 पर्यंत. 50चं टार्गेट आहे. काय तुमची काय आहे टार्गेट? चेस करू शकाल? काय वाटतंय? प्रयत्न तर करू. समोरचा संघ तुल्यबल आहे तेवढा. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर काय घेतलं असतं? आम्ही फलंदाजीच करण्याचा विचार करत होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की टार्गेट तुम्ही चेस करू शकाल असं तुमचा कॉन्फिडन्स आहे? दोन्ही संघांना कॉन्फिडन्स आहे की टार्गेट ते चेस करू शकतील आणि यांना असं वाटतंय की टार्गेट आम्ही जास्त देऊ. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. ओव्हर टू कॉमेंटो बॉक्स. चला सामन्याकडे जाऊया. नाणेफेक होते. पुढच्या सामन्याची हिमालय मोरवे 44 धावा करतोय आणि 45 धावांचं विजयी लक्ष समोर ठेवतोय तो महापुरुष देवबाग या संघासमोर. म्हणजे 24 चेंडू आणि लक्ष आहे ते 45 धावांचं आणि फलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला
फलंदाज दर्शन आणि उमेश यरागी. हॅलो, राजू पराडकर यांनी व्यासपीठावर यायचे. राजू पराडकर. चोवीस चेंडू आणि 45 धावांचं लक्ष समोर ठेवून फलंदाजीसाठी खेळपट्टीवरती उतरले ते दर्शन बांदेकर आणि उमेश यरागी. आणि गोलंदाजी मार्कवरती दिसतोय आपल्याला गोलंदाज हिमालय मोरवे या संघाचा वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. अक्षय धुरत. स्ट्राईक वरती उमेश यरागी. नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय दर्शन बांदेकर. 24 चेंडू आणि 45 धावा. सामना रंगतदार होणार यात शंका नाही, कारण दोन्ही संघ तुल्यबळ. स्वतः कर्णधार यष्टीरक्षण करतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घेताना दिसतोय गोलंदाजी मार्कवर अक्षय धुरत. हॅलो उमेश, राऊंड क्रमांक 2 वर चालू असलेला सामना आतापर्यंत 2 षटके समोर. धावसंख्या ती 42 धावा राजू मोंडकर या संघाची. पहिला चेंडू थोडासा स्वैर मारा दिसतोय. 22 स्वरूपात आपल्याला यष्टींच्या मागे चौकार पाहायला मिळतोय आणि वाईट स्वरूपात 1 धाव मिळते, म्हणजे 5 धावा या चेंडूवरती आपल्याला स्कोअर बोर्ड वरती दिसत आहे. धावसंख्या होते ती 5. मान्य श्री काशीराम केळुसकर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या व्यासपीठावर उपस्थित दाखवली, त्याबद्दल मंडळातून त्यांचे लाख लाख आभार. पुढचा चेंडू अक्षय धुरत. धावसंख्या होते ती 5. सुंदर चेंडू कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती अवांतर चेंडूवरती 5 धावा दिल्यानंतर या मात्र चेंडूवरती कमबॅक करतोय तो अक्षय धुरत. उमेश यरागी याला काही चेंडू समजत नाही. चेंडू निर्धाव जाताना दिसतोय. धावसंख्या होते ती 5. बिनबाद 5 लक्ष आहे 45 धावांचं. 24 चेंडू 45 धावा. पुढचा चेंडू मोठा फटका आणायचा होता. कार्पेट एरियामध्ये चेंडू जातोय. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक धावताना दिसत आहेत. 1 धाव घेत आहेत. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत या ठिकाणी आणि सहज 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज दर्शन आणि उमेश. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 7 धावा. महापुरुष देवबाग हा संघ. हॅलो, माननीय काशीनाथ केळुसकर यांच्याकडून 501 रुपयाचं देणगी आली आहे. मंडळातून त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. सुंदर चेंडू पॅड वरती आदळतोय. खूप मोठं या ठिकाणी पायचीच अपील पाहायला मिळत आहे, पण पंच या ठिकाणी मनोज शिरवडकर मात्र नकार देत आहेत, कारण लेग स्टिकच्या खूपच चेंडू बाहेर होता म्हणून असं सांगतायत गोलंदाजाला. मात्र दोन्ही फलंदाज 1 धाव घेत आहेत. धावसंख्या होते ती 8 धावा. लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते आहे. धावसंख्या होते ती 8. लक्ष आहे 45 धावांचा आणि अष्टपैलू खेळाडू आता आपल्याला दिसतोय खेळपट्टीवरती. या स्पर्धेमध्ये पहिलाच चेंडू या ठिकाणी फेस करताना दिसतोय दर्शन बांदेकर. एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. सुंदर चेंडू मोठा फटका या ठिकाणी लेग साईडच्या डोक्यावरून या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पाहायला मिळतोय. खणखणीत असं चौकार जाताना दिसतोय. धावसंख्या होते ती 12. चेंडू हातचा पंच 2 धावा या ठिकाणी. खूप मोठा उंच फटका या ठिकाणी खेळतोय, मात्र चेंडू या ठिकाणी मैदानावरतीच राहतोय. मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती धावसंख्या होते ती 9. बरोबर. सुंदर फटका या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह स्वरूपात पाहायला मिळतोय. 1 बाउंड चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या होते ती 14. बिनबाद 14. लक्ष आहे 45 धावांचं. मर्यादित 4 षटकाचे हे सामने
अक्षय धुरात गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत काही चेंडूंवरती 14 धावा देतोय. सुंदर फलंदाजी करतोय दर्शन. शेवटचा चेंडू या षटकामधील. समोर फलंदाज आहे तो दर्शन. सुंदर चेंडू. चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, एक धाव घेतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक पाहायला मिळते नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने. आणि या ठिकाणी षटक क्रमांक 1 ची समाप्ती होताना दिसते. धावसंख्या होते ती 15 बिनबाद 15. लक्ष आहे 45 धावांचं. 18 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते महापुरुष देवबाग या संघाची बिनबाद 15. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो. दत्तात्रय लोणे दिसतोय गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू 30 धावा. दोन्ही संघ तुल्यबळ. कोणताही संघ कधी पण या ठिकाणी कमबॅक करू शकतो, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षय धुरत या ठिकाणी 15 धावा देतोय. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला गोलंदाज दत्तात्रय लोणे. सामोरा फलंदाज आहे तो दर्शन बांदेकर. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. या ठिकाणी लॉंगला चेंडू येतोय, एक धाव घेत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक होते आहे. धाव संख्या होते ती 16. उमेश यरागी वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या होते ती 16. षटकातील पुढील चेंडू अक्षय धुरत. समोर फलंदाज आहे तो उमेश यरागी. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका आणायचा होता. बॅट चिकट घेऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय. सुंदर झेल पकडला जातोय आणि पहिला मोठा धक्का बसतोय तो महापुरुष देवबाग या संघाला उमेश यरागी याच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 16. एक गडीबाज 16. मी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय हिमालय मोरवे हा संघ. मोठा हादरा बसतोय महापुरुष देवबाग या संघाला. उमेश यरागी याच्या स्वरूपात हा पहिला धक्का बसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज. संदीप धुरत. सुंदर या ठिकाणी झेल पकडतोय यष्टीरक्षण करताना. उमेश विचार ना. उमेश उमेशची जागा घेतोय तो महेंद्र. धावसंख्या होती ती 16. एक गडीबाज 16. लक्ष आहे 45 धावांचं. मर्यादित 4 षटकाचे हे सामने. षटक क्रमांक 2 चालू आहे. दत्ता लोणे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी झेलबाज स्वरूपात उमेश यरागी याला बाद करतोय. 2 चेंडूंचा या ठिकाणी फेक करतोय, एक धाव देतोय. सुंदर गोलंदाजी हिमालय मोरवे या संघाकडून. दत्तात्रय लोणे. सामोरा फलंदाज आहे तो महेंद्र. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉकमध्ये चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, एक धाव घेतोय. मिस होतोय थोडासा या ठिकाणी हर्षल कांदळगावकर. मात्र एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 17. एक गडीबाज 17. महापुरुष देवबाग. मर्यादित 4 षटकाचे हे सामने. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 44 धावा जमविल्या होत्या हिमालय मोरवे या संघाने आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय ते महापुरुष देवबाग या संघासमोर. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, लेग स्विंग चेंडू होता, पण चेंडू थोडासा का होईना उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच या ठिकाणी अवांतर म्हणजे वाईटची खून दर्शवताना दिसत आहेत. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 18. एक गडीबाद 18. पुढचा चेंडू, मोठा फटका आणतोय या ठिकाणी लॉंगच्या डोक्यावरून आमच्या या स्टेडियमच्या आमच्या पॅव्हलियनच्या वरून जातोय चेंडू. मोठा असा फटका, षटकाराचा फटका पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी करतोय तो दर्शन बांदेकर. 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. स्कोर बोर्ड वरती या ठिकाणी धावसंख्या होते ती 24. सुंदर फलंदाजी करतोय दर्शन बांदेकर. पुढचा चेंडू,
सुंदर चेंडू, मोठा फटका आणायचा होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र एकच धाव मिळते या फटक्यावरती. धावसंख्या होती ती 25. एक गडी बाद 25, लक्ष आहे 45 धावांचं. षटक क्रमांक 2 चालू आहे. 4 षटकाचे हे सामने. आता मात्र फलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला महेंद्र. सुंदर चेंडू, तेवढ्याच ताकदीचा फटका आणतोय, या ठिकाणी खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 31. दत्तात्रय लोणे या 2 चेंडूवरती मात्र 3 चेंडूवरती 2 षटकार देतोय आणि खूपच महागडी गोलंदाजी आपल्याला या 3 चेंडूवरती पाहायला मिळाली. त्यामध्ये दर्शन बांदेकरचा 1 षटकार, त्यानंतर महेंद्रचा 1 षटकार. धावसंख्या होती ती 31. 2 षटकाच्या समाप्तीनंतर महापुरुष देवबाग या संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 31. राजू मोंडकर 72, 3 विकेट 4 ओव्हरमध्ये. मैदान क्रमांक 2 वरती सामना चालू आहे. राजू मोंडकर आणि जितू पॅकर्स जय बजरंग मळई. राजू मोंडकर प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकामध्ये 72 धावांचं या ठिकाणी पटकावतोय आणि 73 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवतोय तो जय बजरंग मळई या संघासमोर. सुंदर फलंदाजी करताना दिसला मैदान क्रमांक 2 वरती राजू मोंडकर 11 हा संघ 4 षटकामध्ये 72 धावा या ठिकाणी करतोय आणि 73 धावांचं लक्ष ठेवतोय तो जय बजरंग मळे या संघासमोर. आनंद कोळंबकर गोलंदाजी मार्कवर येतोय. आनंद कोळंबकर. मैदान क्रमांक 1 वरती सामना चालू आहे. हिमालय मोरवे वर्सेस महापुरुष देवबाग. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रा षटक आणतोय आनंद कोळंबकर. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. 2ऱ्या धावेचा धोका पत्करायचा या ठिकाणी आणि सहज 2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज दर्शन आणि महेंद्र. धावसंख्या होती ती 33. एक गडी बाद 33, लक्ष आहे 45 धावांचं. 3रं षटक फेकतोय आनंद कोळंबकर. पुढचा चेंडू आनंद. सुंदर चेंडू, तेवढ्याच ताकदीचा 2रा फटका आमच्या पॅव्हलियनच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय. खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत 6 ने वाढ होते. सुंदर फलंदाजी करतोय दर्शन बांदेकर. धावसंख्या होते ती 39. फक्त 6 धावांची आवश्यकता हा सामना विजयी होण्यासाठी महापुरुष देवबाग या संघाला. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू होता, पाहूया झेल होतोय काय. आणि या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून होते ती महापुरुष देवबाग या संघाचे दोन्ही फलंदाज दर्शन आणि महेंद्र. दर्शन तर सुंदर फलंदाजी करतोय. धावसंख्या होते ती 43 धावा. 3रं षटक चालू असताना 1 गडी बाद 43. हिमालय महापुरुष देवबागा संघ. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, तेवढ्याच ताकदीचा फटका, खणखणीत असा षटकार या ठिकाणी हाणतोय तो दर्शन बांदेकर आणि हा सामना विजयी होतोय तो महापुरुष देवबागा संघ. या स्पर्धेमध्ये हिमालय मोरवे या संघाने जो